तरी अशा प्रकारची मी मच्छी आणलेली आहे। ही आता साफ करून ठेवते। रावस, बोंबील, मोठी कोलबी आणि छोटी कोलबी। तर इथे आपली बिर्याणी रेडी आहे आणि यम्मी अशी दिसते। तर मी ही हर्षालीकडनं मागवलेली साडी। इथे मी आता देवाला साफ करत आहे। देव सर्व धुवून ठेवलेले आहे तिथे आणि आता मस्त हे साफ करते आणि नंतर देव कशी मी ठेवते ते तुम्हाला दाखवते। तर इथे आता माझी सकाळ सकाळी देवपूजा झालेली आहे आणि इथे उंताराची रांगोळी वगैरे काढून झालेली आहे माझी। हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग। आणि आज बघा मी सकाळी सकाळी दिवाबत्ती वगैरे झाली माझी करून, साफसफाई अगोदर केली, त्यानंतर दिवाबत्ती केली आणि उंतारा वगैरे रांगोळी काढली उंतारावर। त्यांचा नाश्ता वगैरे पण करून झालेला आहे। फक्त आता ही भांडे आहेत ती रचायची आहेत आणि 2-3 भांडे ती घासायची आहेत। आणि हे सर्व झाल्यावर मी जाते गावात मच्छीला। आणि मच्छी आपल्याला आज काय काय मिळते हे पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला माझ्यासोबत कंटिन्यू रहा। आता मी मच्छी घेऊन गावातून आलेली आहे आणि तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय। तर हे आहे रावस, छोटे छोटे आहेत, 4 पीस आहेत। हे आहेत बोंबील, हे आहे छोटी कोलबी, आता सिनोला टिफिनवर करायची आहे। त्याचा कलर असा असतो पण ही खायला टेस्टी लागते। आणि ही आहे मोठी कोलबी। तरी अशा प्रकारची मी मच्छी आणलेली आहे। ही आता साफ करून ठेवते। रावस, बोंबील, मोठी कोलबी आणि छोटी कोलबी। आणि इथे आणली मी भाजी, मटर, दूध आणि ही वेगळी अशी भाजी आहे। मी तिथे मच्छी साफ करते आणि इथे मराठी शाळेची प्रार्थना चालू आहे। गोष्टी सांगत आहेत मुली, म्हणजे मस्त असं ऐकायला वाटतं, छान वाटतं असं। तुम्हाला पण आवाज येत असेल। चला आता सर्व मच्छी साफ केली। इथे मी आता कोलबी बिर्याणी बनवत आहे। तर त्यासाठी घेतली 1 वाटी राईस, 1.5 वाटी घेऊ आपण, 1.5 वाटी राईस घेतलेला आहे। आणि आता आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवू। तर अशा प्रकारे आपण तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आहे। आता आपण कोलबी मॅरिनेट करून ठेवू।
अगोदर घेतली कोलंबी, त्यानंतर मसाला. आम्हाला तिखट आवडतं म्हणून ते जास्त मसाला घेतला आहे. आम्हाला म्हणजे आता ही दोघंच खाणार आहे, दोघांना आवडतं. आणि ही हळद, चवीनुसार मीठ आणि हा आहे बिर्याणी मसाला. आता थोडासा तेल ॲड करू आणि आता हे मिक्स करून मॅरिनेट करून ठेवू 10 मिनिटासाठी. तर इथे मी अशी सर्व मच्छी साफ करून ठेवलेली आहे, बोंबील, रावस आणि कोलंबी. आणि इथे हे 2 फ्राय करायला घेते त्यांच्यासाठी. आणि इथे मॅरिनेट करत ठेवली कोलंबी. तर चला हे मी आता फ्रीजमध्ये ठेवते. आता इथे मी एक वाटण करून घेते, आला लसूण, मिरची, कोथिंबीर. हे मस्त आता याची पेस्ट बनवून घेते. तर ही अशी आपल्याला पेस्ट करायची, एकदम फाईन पेस्ट नाही करायची. मी कुकरवाली बिर्याणी बनवते कुकरमध्ये. तर यासाठी मी कांदा कापलेला आहे. तेल गरम झाला की आपण त्याच्यात टाकू. अख्खा मसाला टाकायची गरज नाही, कारण आपण याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेला आहे तो बिर्याणी मसाला. आणि आपले तांदूळ पण मस्त असे भिजलेले आहेत, 10 मिनटं झालेले आहेत. चला आता मी सुरुवात करते. तर आता याच्यात आपण कांदा घालू. तर याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आता इथे बघू शकता गोल्डन ब्राऊन आपला कांदा झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये घालूया आपली जी पेस्ट आता याच्यात घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मॅरिनेट करताना आपण मसाला टाकलेला आहे, त्यामुळे मी आता इथे अर्धा चमच फक्त मसाला घालते आणि थोडीशी हळद. अशा प्रकारे आपण टाकलेलं आहे सर्व. तर हे 1 मिनिट आपण शिजवून घेऊ, त्यानंतर कोलंबी घालू. इथे आपली रावस फ्राय झालेली आहे. आपलं तेल सुटलेलं आहे बघा, म्हणजे आपला मसाला शिजलेला आहे. तर आता ही घालते कोलंबी याच्यामध्ये आणि मिक्स करते. हे बघा अशा प्रकारे मी कोलंबी घातली. आता ही मिक्स करून 1 मिनिट शिजवायची, त्यानंतर आपण याच्यात तांदूळ घालू. तर मस्त तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यात तांदूळ घालू, भिजत ठेवलेले. आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा आपला असं तांदूळ पण थोडं शिजले. आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचं. आता याच मेजरमेंटने आपण घेतलेली 1.5 वाटी. आता आपण 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर मी असं घालून ठेवते. आता इथे आपला 3 वाटी पाणी घालून झालेलं आहे. आणि आता आपण 3 शिट्या घ्यायच्या आहेत का आपली मग बिर्याणी झाली. तर इथे आपली बिर्याणी रेडी आहे आणि यम्मी अशी दिसते. चला मी आता याला सोडा, म्हणजे भाकरी आणि याचा टिफिनचा आवरला आहे. आणि आता चालू याला घेऊन सिनू चालू स्कूलमध्ये. दाखवते त्या ड्रॉवरचं काम चालू आहे आणि सिनू चालू आहे स्कूलमध्ये. आता सिनू आमचा चालला स्कूलमध्ये. तिथे आता माझं पार्सल आलं आहे, खोलून बघते काय आहे. कसा आहे रे खोला ही बंद करायची बटन होच का? हा बाबा अच्छा, माझी साडी आलेली आहे. दिसते का? फॅब्रिक पूर्ण प्लेन आहे, फक्त इथे हँडवर्क आहे थोडासा. आणि ही आहे साडी. दाखव त्याजवळ. तर मी ही हर्षालीकडनं मागवलेली साडी आणि छान आली. फॅब्रिकचा मला थोडासा हे वाटते, पण असं म्हणजे थोडा दिसते पूर्ण
ही साडी आहे. तुम्हाला दिसेल नंतर मी वेअर करताना. चल ठेव. आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि मी चहा ठेवला इथे. इथे सर्व क्लिनिंग वगैरे केले. रात्रीचं जेवण मी 6 वाजता येईन बनवायला. तर हा चहा खाली कामवाले आहेत त्यांना द्यायचं आहे. चला दाखवते तुम्हाला कसलं काम चालू आहे ते. असे कपडे लावते मी इथे आता. ड्रॉवर बनवण्याचं काम चालू आहे इथे. तर त्यांना मी चहा घेऊन जाते आता. तर मी आता चहा घेऊन जाते त्यांना. आता घरातली साफसफाई करते सर्व. आज संध्याकाळी थोडीशी डस्टिंग वगैरे केली मी. संध्याकाळी म्हणजे 4-4:30च्या दरम्यान म्हणजे असेल. आणि आता जेवणाला पण सुरुवात केलेली आहे. दिवाबत्ती वगैरे केली ती चला तुम्हाला दाखवते. तर ही बघा अशी दिवाबत्ती मी केलेली आहे संध्याकाळची. आणि इकडे जेवणाची सुरुवात पण केली. तर यांच्यासाठी मी बोंबील फ्राय केलेत. आणि इथे कोलबीचा रस्सा आहे. घोसाला आणि बटाटा टाकून केलेला आहे. आणि याच्यामध्ये भात आहे कारण भाकरी आहेत. तर चला आता हे माझं संध्याकाळचं पण जेवण झाला. माझा महिना आहे त्यामुळे मी काय हे खाणार नाही. तर मी इथे मी मॅगी आणि इथे साबुदाण्याचे पापड बनवलेत. तर चला आता हे आम्ही खातो सिनो आणि मी. इथे आमची जेवणं वगैरे सर्व आटपली. भांडी वगैरे झाली माझी घासून. आणि इथे मी आपली गॅसची डीप क्लिनिंग केली. अशा प्रकारे मी आज क्लीन केले कारण उद्या गुरुवार पण आहे. तर आत्ता रात्रीची कामं माझी सर्व झालेली आहेत.
तर किचनची सर्व कामं माझे आवरून झालेले आहेत आणि मी आता आली बेडरूममध्ये आणि सिनो बघा इथे काय करते. तर मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून मी आज सांगते तुम्हाला की आपण किती कामात असलो ना तरी स्वतःची केअर करणं हे पण आपल्याला आवश्यक आहे. तर मी आता बघा थंडी चालू होणार आहे आणि मग पायांना क्रॅक वगैरे जातात, हात वगैरे फुटतात. मग काय करायचं माहिती आहे, रात्री जेव्हा आपण आंघोळ करून घेऊ ना तेव्हा पूर्ण हाताला बॉडी लोशन म्हणजे हातापायांना बॉडी लोशन लावायचा आणि हा आपला अमृत मलम तो पायांना लावून सॉक्स घालायचे. हे बघ मी सॉक्स आणलेले आहेत, सॉक्स घालायचे. आणि चेहऱ्याला पण हवं तर तुम्ही लावू शकता, पण बोरोप्लस लावलं ना तर चेहरा फुटणार नाही. आणि लिप बाम वगैरे लावायचा. अशी थोडीशी आपली केअर केली ना तरी छान, म्हणजे सकाळी आपण एकदम फ्रेश होतो. तर हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होता, तर मी आज ते केलं. आय होप तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.